हाय नमस्कार सगळ्यांना, कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा आता दुपारचे 3 वाजलेत आणि यांचं आमचं काय नियोजन चाललंय ते तुम्हाला सांगा म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली आहे बरं का. वेळात वेळ काढून, कारण जास्त करून वेळ नसतो व्हिडिओ घ्यायला, तरी पण त्यातून म्हणलं सांगावं तुम्हाला. कारण आज आपल्या बाळाचा चेहरा दाखवायचा आहे आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला. असं बाळाच्या पप्पाचा आणि मम्मीचा निर्णय झालेला आहे, तर चालतंय म्हणलं असू द्या. अजून पण निर्णय कधी घेत होते काय माहिती, मी खवळून म्हणलं सांगितलं. यूट्यूब फॅमिली आपली वाट बघते बाळाचा पूर्ण चेहरा बघण्यासाठी. तुम्ही पडदेशी चेहरा दाखवून टाका. आता 1.5 महिन्याचं बाळ झालेलं आहे आपलं, मोठं झालंय, म्हणजे लय पण मोठं नाही झालं पण त्यातले त्यात झालंय बरं. आणि असा पण आम्ही व्हिडिओ घेतो त्याच्यात थोडंसं काय ना तुम्हाला चेहरा दिसलेलाच आहे, त्याच्यामुळे काहीच अडचण नाही. म्हणलं सांगून टाक त्यांना आपली यूट्यूब फॅमिली की बाळ पप्पासारखं आहे का मम्मीसारखं आहे, ते आहे का नाही? ए पप्पा मम्मी चोर निघला का बाहेर? हो की सगळे मिशन हो जाळी लावून आले. यार गोल्या काय केलं तू? काहीतरी कशाच्या तरी मागे लागला होता बरं का, काहीतरी धरायला गेलता ती. हा डबा पडला प्लॅस्टिकचा त्याच्याकडनं खाली फ्रीजवरचा, पण त्याला काय सापडलंच नाही, घरात होता बघा. आणि आज उद्या आहे 15 ऑगस्ट, त्याच्यामुळे मस्त असा लुक आम्ही बाळाचा करणार आहे. त्याच्यासाठी आमची डेकोरेशनची तयारी चालू आहे बघा. हे काय झालं तोंड वाकडं करायला? कडू लागली काय? हा दोन्ही पेशंट इथं गोळ्या औषधं चालली तिकडं. इतक्या कशाला? 3 खाल्ल्या. इतक्या कशाच्या गोळ्या खाल्ल्या? इतक्या सांगितलेत काय? आणि आपलं बाळाला मस्त असं मालिश करून आंघोळ घालून झोपलंय बघा. आंघोळ घातली त्याला आणि झोपलंय. आज 2 दिवस झालं, कालपासून ही आजी आंघोळ घालती या, आहे का नाही? 2 दिवस झालं मला सुट्टी आंघोळ घालायला. हा कार्यक्रम न्यायचा बाळाला आपल्या, गोळ्या बिस्किट भेटत्या. आपलं चेष्टा मस्करी वर का असं सहज, आहे का नाही? जाणार पुढच्या वर्षी तर जाणारच आहे शाळेत, त्याच्यात काही वादच नाही. आणि इकडं तुमचं दाजी बघा उशीर झालं, नादी लागले तिथं पतंगीच्या, तर ही पतंग बनवले बघा दाजींनी. तिच्यावर किती बोजा ठेवला? ही शिफ्टी काय लय मोठी या लांबकी, हा ही छोटीशी पतंग काढली बघा दाजींनी उडवायला. अहो तुम्ही केवढं पतंग केवढी तुम्ही उडवतायत म्हणल्यावर चांगली तरी पाहिजे का नाही? तसली कामट्याची दामट्याची करून सांगितलं एक जणांना बनवायला, उद्या त्याला देतो म्हणलंय ते. आणि आपल्या नानांनी बनवलेली ती लय मोठी, ती उडत नाही. दाजींनी कुणाला तर पतंग बनवायला सांगितले. आणि आमचं नाना ना वावडी डोप, कारण ती मोठी असते. आमचं नाना ना दरवर्षी ना ती बनवून देतात आणि रानात उडवायला लावते. तर ह्या वर्षी पण दिली बघा बनवून. हा मग कधी न्यायचा? आता पंचमी आली जवळ, रविवारी भावाचा उपवास आहे. लक्षातच नाही की न्यायचा बांबूचा. म्हणलं वावडी करायला कधी आणतो बांबू, म्हणलं आणतो येताना परत. मग न्यायचं ना आठवणीने, कारण नानांना आमच्या पहिल्यापासूनच नाद आहे बघा. दरवर्षी ना ती बनवून देतात नाना, वडवा म्हणतात. ह्या वर्षी बनवून दिलाय पण दाजींना उडवायला जमा, ती उडानाच आहे, वाऱ्याने जायनाच आहे. मी तुम्हाला दाखवतो. कमरे इतकाय मोठा नाही, बघितलाय का? हा तिथं ठेवलाय मी. डोप करायचा तेच की आवाज देतो. काय आवाज देत नाही, काय नुसतं एकदम सटपट हे केलेलं आहे बाबा. हा उडवायचा प्रयत्न केला पण उडलाच नाही. गेल्या वर्षी सुटीने भयाने ह्या रानात हो की मोकळं रान होतं, पळू एकामेकाच्या माग, एकामेकाला हाणू भांडणं करू माझी वरती जाते का तुझी. ह्याला तर काय पतंग वर गेली ना, लय बसती रडत मोठे मम्मी पतंग लय वर गेली, मम्मी पतंग वर गेली. वरती एकदम वर पतंग गेल्यावरती लेकरं खुश होत्यात, उड्या मारतात, लय वर गेली माझी पतंग वर गेली. आमची ताई आहे ना, पतंग वर गेली की मोठे या अगं खरंच पतंग वरती गेली वर का, ह्या साईडला उडवत होती आणि आली की रडत माझ्याकडे. म्हणलं काय झालं ताई? काय नाही. पतंग पडली का? नाही. तुटली का? नाही. का उडा ना का? नाही. मग काय झालं? पतंग लय वर गेली. बसली रडत, पतंग लय वर गेली म्हणून. असं कोण असतंय काय पोरी? नाही तुझ्या बाळाला पण मी सांगणार आहे, मी स्वराला सांगणार आहे. तुझे त्या दिवशी सांगितलं तुझी मम्मी पतंग उडवताना रडत होती म्हणून, तिला कळायला लागल्यावर अजून सांगणार आहे या. पतंग उडवताना उलवलं ती तू पतंग वरती गेल्या माणसं खुश होत्यात, लेकरं उड्या मारते ती माझी पतंग तुझ्यापेक्षा वर गेली म्हणून, आणि ही रडत बसली या. तर आतलं डेकोरेशन दाखवण्याच्या आधी मी ना तुम्हाला ही बनवलेला ना काय म्हणते तू त्याला, वावडा
वावडा दाखवते. तर ही बघा ही याच्यावरती बाबा आणि वावडी ती दुसरी असते, त्याला कमान ही असते, हा जंग असतो त्याला वावडी म्हणतात, हा का आणि ही बाबा. बाबा. तर याला ना इथं डोळं नाक तोंड बनवायचं या. तर ही असा बाबा आहे बघा, कमरे इतका मोठा ही बघा असा बनवलेला आहे आमच्या नानांनी, बघितलं का कसला भारी आहे. पण ही उडण असं ही आणि शिफ्टी ह्याला इतकी मोठी ठेवली. इथं त्याचा दोरा पण असला ठेवला, ही बघा कसला निबार काचना असा दोरा आहे, बघितलं का. उडवायचा प्रयत्न केला पण ही काय उडवायला जमलंच नाही दाजींला, म्हणजे ती वरतीच गेला नाही. वारं कमी पडलं का नक्की काय त्याला कमी पडलं काय माहिती. आणि आता दुपारचं वातावरण बघा पावसाचं झालेलं आहे. 8 दिवस झालं काय पाऊस नाही, पण आज असं वाटतंय की येईन पाऊस. झिमझिम चालूच आहे. हां चालूच आहे. ही काय गाडीवरती पडलेत ना, सगळी ओली झाली आहे गाडी. तर चला मी तुम्हाला आतमध्ये डेकोरेशन केलेलं दाखवते. आणि मस्त असं बाळाचं फोटोशूट करायचं, रील्स काढायची, व्हिडिओ काढायचं. आणि आजपासून तुम्हाला बाळाचं फोटो व्हिडिओ रील्स ही बघायला भेटणार आहे. तर इकडं तुमचं दाजी बसले बघा. आणि हा फोटो मागाशी लावलाय दाजींनी, याच्यात काढलेला ना, डोहाळ जेवणाच्या वेळेस काढलेलं फोटो येतं. आणि हा पण तेव्हाच आहे. इथं उभा राहा ना ताशी, इकडे ना, इथे ना, मध्ये मध्ये उभं राहायचं मध्ये. हा कसलं भारी दिसतंय या, कसलं भारी दिसतंय. हा तुमच्यापेक्षा ही बाळ लय भारी दिसतंय या, आपल्या बाळासारखं दिसतायत की तुम्ही पण. हा आहा लायली उभा माई लेकलं, पहिली का हे बाळाच्या नादाने बोलायची सवय लागली, बोबड बी तसंच येतं या. तर छान दिसतंय बघा मस्त असं. हा बघितला की. तर इथं ना आता साईडने फुग वगैरे लावून मस्त असं कमान करायची. शंभूचा तुमचा आहे ना ते आणायचं, असं बनवून आणायचं. तर चला मागाशी ना दाजीने तुमच्या हे दिवाणमधनं ना ज्यावेळेस आपल्याकडे बैल होती ना त्यावेळेस सर अजून खाल्लं होतं. कारण आहे ना जे आपली चार्ली आहे ना केशवने आणलेली तिच्यासाठी ना साखळी पाहिजे होती तिला बांधायला. तिला दावेने बांधली दोरीने काय त्या वायरीने. तर तिने ना ती वायर चावून तोडून टाकली, लई अडवण करायला लागली. काय पण नेते तोडते घेते टाकते कोणीकडे पण नेऊन. त्याच्यामुळे तिला बांधून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे दाजींनी साखळी काढायला हुडकायला घेतलं दिवाणमध्ये. तेव्हा ते नाही का पहिले आमच्याकडे बैल होते ना त्यावेळेस त्याच्यात आहे ना काय काय होतं, बैलांच्या मोरक्या ते तुम्हाला तर सांगितलं इसनीची दावी बाळाच्या झोक्याला लावले तर. आणि जी मोरक्या चाळ शेंबिया, चाळ कुठे हायत नाही तर हायत चाळ बैलाच्या गळ्यातला असते ना ती घाट्या असतात त्याला वाजतात ती पण येतं. बैल पोळ्याला ना हा बैल पोळ्याला ना ते आम्ही मस्त असं चकाचक धुवून स्वच्छ करून बैलांना रंगवून लय नटवायचं सजवायचं असंच. आणि बैल पोळ्याला गावात मिरवणूक न्यायची बैलांची. आणि आल्यावरती त्यांना पोळ्या चारून वळून मस्त अशी पूजा करायचं, छान वाटायचं. पण आता काय बैल नाहीत काय नाही, आपलं ट्रॅक्टर जिंदाबाद. तर त्याच्यात आहे ना ते दाजी काढायला गेलतो ना त्यावेळेस मस्त असं दोन नाही ना गुलाबी असं गोंड सापडलं बघा. जी बैलांच्या इथं माथेवरती असतात ना लावायचो आम्ही, ती गोंड सापडलं. तर एकदम स्वच्छ आणि मस्त होतं बघा. तर म्हणलं ही गोंड आहेत ना आपण बाळाच्या झोक्याला बांधू, कारण बाळ आहे ना असं लालसर ही गुलाबी ही याला बघून लय खेळतं बघा. त्याच्यामुळं ना ती गोंड मी ना बाळाच्या झोक्याला मस्त असं बांधले, ते पण तुम्हाला दाखवते बघा. आणि हा मग तुम्ही नाही बघितलं, इकडं आपलं बाळ झोपलंय निवांत. आणि ही बघा ही ती गोंड येत, हे बघा दोन कसलं भारी दिसतात ना. हे असं बांधले तर आणि झोका दिला की बरोबर ही हलतं, हल्लं की ती त्याला बघून खेळते. माझ्या आईने बघा इथं ना फुगं बांधलं होतं तर त्याला बघू खेळत होते, पण फुग्यातली हवाच गेली, मग मी ते काढून टाकलं. आणि ही हां तर आजपासून तुम्हाला बाळाचा व्हिडिओ आणि रील्स फोटो वगैरे बघायला भेटणार आहे, छान असं मस्त असं. आणि बाळ लहानपणापासूनच आहे ना तेव्हापासून फोटो काढलेलं ती पण मी दाखवणार आहे तुम्हाला. बाळाचं फोटो का पहिल्यापासूनचं आहे ते पण दाखवणार आहे. तर चला आता तुमचं दाजी इकडंच राहिलं काय यावं, तिकडून गेलं मी आले इकडून अशीच. तर चला काय नाही म्हणलं थोडासा व्हिडिओ, तसं पण जास्त पण व्हिडिओ घ्यायला कधी भेटत नाही ना, त्याच्यामुळं मग कवा तरी असं निवांत बसलेलं असलं तरी. मला अजून कपडे धुवायच्यात, भांडी घासायचे, एवढं काम राहिलंय माझं माहिती आहे का. कपडे कधी वाळायची, पतंग उडवायची पडली ती वारं बंद झाले व्हायला. पतंग राहू द्या सागर, जावा गावात लवकर फुग वगैरे आणा. मगाशी सांगितलं असतं तरी यांनी आणलं असतं. मगाशी तिरंगा झेंडा किती आणलेत,
दाजींना सांगितलं होतं तुमच्या ही आणा ती आणा, त्यावेळेस त्यांनी घेऊन आलं, पण फुगं आणायचं राहिलं. मग सागर म्हणले मी जाऊन घेऊन येतो. तर फुगं घेऊन या लवकर, कारण आपल्याला अजून ते फुगं फुगवायचं, डेकोरेशन करायचं, बाळाचं फोटो काढायचं, व्हिडिओ काढायचं, रील्स काढायची, लय टाईम लागणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे लवकर वर का. आता 3 वाजलेत बघा दुपारच्या, आहे का नाही? आणि वातावरण पावसाचं झालंय, पावसा पाण्याच्या आधी जाऊन या. आजारी येतं आधीच. हे वातावरणामुळं तिकडं बाहेर गेलतं ना, त्याच्यामुळं ते आजारी पडले. तर चला व्हिडिओला करू इथं एंड. आता कसं काय वाटलं आमचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. आणि दरगत आहे ही पिन लाव, कुठे लाव असं ही कर का. माझ्या गळ्यात होती ती, गळ्यातली काढली. आता कधी मी साडी घातली होती, परवा दिवशी आम्ही बाजारला गेलो त्यावेळेस घातली होती, तेव्हाची ती पिन या. तर गळ्यातच होती, म्हणलं काढून टाकावं, आता लागला हाताला. तर चला व्हिडिओला करते चॅनल. बाय बाय.